राहुरी पोलीस पथकानं काल मध्यरात्री शहर हद्दीमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे। 2 लाख रुपयांच्या 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या 3 आरोपींना पोलीस पथकानं सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्यात। त्यानंतर त्यांच्या ताब्यामधनं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर इथून 3 इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलीवरती राहुरीकडे येत आहेत, अशी माहिती राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना 28 जून रोजी रात्री 11च्या दरम्यान मिळाली होती आणि तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहर येथील नगर मनमाड रस्त्यावरती गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरामध्ये सापळा लावला आणि काही वेळानं त्या ठिकाणी मोटरसायकलीवरती 3 इसम आले। तेव्हा पोलीस पथकानं त्यांना जागेवरच झडप घालून पकडलाय। पथकानं त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 आणि 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत। ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वानी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली। त्यानंतर पथकानं मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केलाय। हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार तसेच राजेंद्र कोंडीबा चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर आरोपी 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा या राहुरी शहरामध्ये कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी नोटा कुठून आणल्या आणि यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करतायत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे तसेच नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकानं केली आहे।